खरात वरून प्रकरणावरून आता राज्यभरामध्ये राजकारण जे तापलेलं आहे. महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवून काय नेमकं वाटते, काय प्रतिक्रिया? असं आहे की आम्ही इकडे बाहेर सांगत असताना आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आम्ही सांगतो. आमच्या महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही त्यांचे वंशज म्हणून खूप मोठ्या अभिमानानं आम्ही आमची छाती बडवून घेत असतो. एका बाजूला विधिमंडळामध्ये आपण सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतो आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये काय सुरू तरी काय आहे याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, ठीक आहे, तो द्यायलाच हवा होता, पण हे प्रकरण फक्त रुपाली ताई चाकणकरांपुरेसं मर्यादित नाही आहे. या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर आहेत, खूप खोलवर आहेत. राज्यकर्ते अनेक गुन्ह्यांना पाठीशी घालतायत. एक प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे तिला बळ देण्याचं काम राज्यकर्ते करतायत. आपल्याला आठवत असेल, पावसाळी अधिवेशनमध्ये याच नाशिकमधल्या एका हॉटेलचा उल्लेख झाला आणि त्या हॉटेलमध्ये मोठमोठे पुढारी, मोठमोठे अधिकारी, मोठमोठे उद्योजक काहीतरी गैरकृत्य करतायत अशा प्रकारची चर्चा आणि विषय जेव्हा समोर आला त्यावेळेला याच राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता असं काहीही घडलेलं नाही म्हणून एक प्रकारची क्लीन चिट दिली आणि त्यामुळं तपासाची दिशाच पूर्णपणे भरकटली. तपासाची दिशाच भरकटली. तुम्हाला हे असं वाटतंय आता की हे प्रकरण आता पुढे आलं. माझी जी माहिती आहे हे प्रकरण आता नाही पुढे आलंय. हे प्रकरण अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वीच पुढे आलेलं आहे. हे या प्रकरणाची चौकशी करण्याकरता म्हणून स्पेशल SIT जी आता नेमली गेली म्हणून जे सांगितलं जातं हे खोटं आहे. ही SIT पूर्वीच नेमली गेली आहे. SIT कधी नेमली गेली याची तारीख ही सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि सरकारनं वास्तविक अधिवेशन कालावधीमध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर उत्तर देताना, चर्चेला उत्तर देताना सरकारनं त्यावेळेला ही वस्तुस्थिती मांडणं गरजेचं होतं. त्यानंतर जे बजेट मांडलं गेलं त्या बजेटच्या उत्तराच्या भाषणामध्ये सुद्धा या प्रकरणाचा, ह्या अशोक खरात प्रकरणाचा कुठेतरी उल्लेख करायला हवा होता, पण तो उल्लेख झालेला नाही. ही SIT अगोदरच नेमलेली आहे. याच्यामध्ये फक्त रुपालीताई चाकणकर आणि काही राजकीय पुढारी आहेत असं नाही, तर खूप मोठे उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. अधिकारी सुद्धा या अशोक खरातची उठबस करण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला हे चांगलंच झालं, त्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. परंतु हे फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारनं या विषयावरचं लक्ष दुसरीकडे वळवू नये आणि तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी सुद्धा हा विषय, आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला म्हणजे हा विषय संपला, अशा पद्धतीने ह्या विषयावर पडदा टाकण्याचं काम करू नये अशी माझी विनंती आहे. जसं म्हटलं जातं, मी आता तेच सांगितलं ना, सरकारकडे यापूर्वी माहिती होती. सरकारने हे प्रकरण मोठमोठे राजकारणातले आणि उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळं सरकारच हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात होतं की काय असा संशय यावा अशीच मी तुम्हाला उदाहरणं दिली. अधिवेशनाच्या पूर्वीच ही SIT नेमलेली आहे. आत्ता जे सांगितलं जातं SIT नेमली, तसं नाही आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे. याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं, शब्दशः निम्म नसलं तरी बरेचसे मंत्री त्याच्यामध्ये असल्यामुळं मला असं वाटतं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित
महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं, म्हणून किमान आता ह्या प्रकरणामध्ये बद्दल चर्चा तरी होते, न सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं. शिवनिका जी संस्था आहे त्या खरातांची, यांच्या संस्थेला जे पाणी दिलं त्याला महाविकास आघाडीने त्या संपूर्ण तो GR काढला होता असं आता समोर येतं. नाही, मी सांगितलं ना, त्यांची जी संस्था आहे किंवा त्यांनी जे बांधलेलं मंदिर आहे त्या ठिकाणी ज्या सोयीसुविधा मिळाल्या, त्या सोयीसुविधा मिळाल्या ह्या फक्त आणि फक्त पुढाऱ्यांमुळे मिळाल्या असं नाही. फक्त आणि फक्त आपण प्रत्येक वेळी पुढाऱ्यांच्यावर आरोप करतो, त्यांना टार्गेट करतो, मी राजकारणातला आहे म्हणून मी त्यांची बाजू घेतो अशातला भाग नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा आहेत, खूप मोठे पोलीस अधिकारी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये आहेत, IAS IPS ऑफिसर सुद्धा या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. राजकारणी तर आहेतच, व्यावसायिक तर आहेतच, पण त्याचबरोबर ज्यांच्यावर प्रत्येक वेळी आपण भरोसा टाकतो आणि विश्वास ठेवतो की आता पोलीस चौकशी करताय आणि पोलिसांच्यावर इकडून दबाव आला तिकडून दबाव आला तरी पोलीस ऐकले नाहीत, पोलिसांनी त्याला कशा पद्धतीनं ट्रॅप केला आणि पकडलं वगैरे, हे काय अतिरंजित गोष्टी सांगितल्या जातात. पोलिसांना हे प्रकरण माहीत नव्हतं का? पोलिसांना हे प्रकरण माहितीच होतं, पण त्याच्यामध्ये मोठमोठे पोलीस अधिकारी सुद्धा गुंतलेले असल्यामुळं हे प्रकरण बाहेरच येत नव्हतं. बरं, तुम्ही म्हणताय तसं आता मोठे लोक असतील किंवा पोलीस अधिकारीचं याचा समावेश जर असेल तर हे प्रकरण पुन्हा तडीच येईल असं तुम्हाला वाटतं नाही? असं आहे की प्रकरण तडीच गेलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे, आमची मागणी आहे, आमचा तो प्रयत्न राहणार आहे. परंतु आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर या सरकारची एकंदरीत कार्यपद्धती आणि वृत्ती आहे ती गुन्हेगारीला पाठीशी घालणं, गुन्हेगारांच्या पापावर पांघरून घालणं आणि तिथं त्यांना आपल्या पाठीशी उभं करणं, आपले अंकित, आपले आश्रित तयार करणं. मला असं वाटतं कदाचित सरकार काही पुढाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स ह्या आपल्या ढुंगणाखाली दाबून ठेवेत आणि जिथे जिथे म्हणून त्यांच्या राजकीय फायद्याचा विषय येईल त्या वेळेला या लोकांचा, राजकारणातल्या पण आणि अधिकाऱ्यांचा पण, हे सरकार उपयोग करून घेईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईलचा विषय, ही एप्स्टीन फाईल आहे असंही म्हटलं जातं. ठीक आहे, त्या एप्स्टीन फाईलचं ह्याला उदाहरण दिलं, पण ठीक आहे, काय ते जगभरातले लोक होते, पण हे आमच्या राज्यातले आणि एका भागातले नाशिकमधले लोक आहेत. हे कळायला एवढा वेळ कसा काय गेला? आणि मला एक कळत नाही की हे राजकारणातले पुढारी सुद्धा एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे पास करायचे, पुरोगामी महाराष्ट्राचे आम्ही नेते म्हणून सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि बरोबर त्यांच्या विचारांच्या विरोधात कृती करायची. हे काय मला काही कळत नाही. हे अघोरी विद्या, हे अघोरी प्रकार, हे काय जे काय आहेत, बाबा, बाया, बुवा, कशा करता ह्यांना लागतात? हे लागतात कशा करता ह्यांना? दुसऱ्याला उपदेश करताना मात्र फार मोठं तत्वज्ञाच्या गोष्टी करायच्या आणि स्वतः मात्र शेण खायचं, असेच हे लोक दिसत आहेत. हे अशा लोकांना, शेण खाणाऱ्या लोकांना, ह्या अशा प्रवृत्तींना की ज्यांचा आदर्श समाजामध्ये बाळगावा अशी अपेक्षा असते, यांना एखादा चांगला जर राज्यकर्ता भेटला तर यांना धडा शिकवेल आणि तो शिकवला पाहिजे. असा धडा शिकवला पाहिजे की पुढच्या 25 वर्षात, 50 वर्षात कुणी असा विचार सुद्धा करता कामा नये. परंतु या सरकारकडून ही अपेक्षा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.